थांब 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 मला कशाला होतास? निलांबरी वनींनी हे हेलिकॉप्टर क्रॅश घडवून आणलंय, तुला कसं कळलं? कोणी सांगितलं? तो माणूस कोण होता? नाव सांग त्याचं मला. मला माहित नाही. मी पुन्हा एकदा तुला विचारतो, तो माणूस कोण होता? खरंच विश्वास ठेवा साहेब, मला माहित नाही. मला एका माणसाने चिठ्ठी दिली होती, ती मी दिली. मग आता मला सांग, ती चिठ्ठी द्यायला कोणी सांगितलं तुला? नाही माहिती. नंबर 11 महादेव गल्ली. खरं सांगतोस? मॅडमला फोन करून खुशखबरी दे. हॅलो नीलंबरी मॅडम, आम्हाला कळालंय सिद्धराज कोणाच्या मागावर आहे. तुम्ही ज्या माणसाला हेलिकॉप्टर क्रॅश करायचं मिशन सोपवलं होतं ना, तो त्याला शोधतोय. सिद्धूला क्रॅशबद्दल कसं कळलं? आता तर काहीही झालं तरी तो मला सोडणार नाही. मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. मॅडमने जे काम सांगितले ते चोख झालं पाहिजे, नाहीतर आपलं काही खरं नाही. चल 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 चल. माझ्या गळ्याशी येणारे हात मी लगेच छाटून टाकते. आता सिद्धूला कळेल की ही नीलांबरी ठरवलं तर काहीही करू शकते. लक्ष्मी, भावनाच्या डोहाळ जेवणाच्या विषयामुळे सगळेजण किती आनंदात होते ना ग. सगळेजण अगदी हसून खेळून गप्पा मारत होते. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे जानूचाही मूड चांगला होता. ती आता तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करतेय, हे खूप चांगलं आहे. मला कळत नाहीये भावनाने फोन का नाही उचलला. काही काळजी करण्यासारखं तर नसेल ना? अगं सुई टोचली ना. लक्ष कुठे आहे लक्ष्मी तुझं? भावनाने फोन नाही घेतला हो माझा. असं कधी होत नाही. काळजी वाटते. लक्ष्मी, म्हणून तू एवढी काळजी करतेयस? अगं भावना कदाचित काहीतरी कामात असेल, तुला करेल नंतर फोन. आणि समजा तिनं फोन नाही केला तर आपण उद्या तिकडे जाऊया, त्यांच्या घरी जाऊया, ठीक आहे ना? हां, तसं करूया. बरं, मग अजूनही तू कसल्या तरी विचारातच आहेस लक्ष्मी. काय झालंय? नाही हो, मला वाटलं होतं जयंत आता पोलिसांच्या ताब्यात आहे, सगळे प्रश्न संपले. पण बघा ना, तो तिथे पोलिसांच्या ताब्यात असताना सुद्धा आपल्या हातून फॅक्टरी गेली. आता आणखीन काही त्रास देणार नाही ना तो? लक्ष्मी, आता उगाच का घाबरतेस तू? असं काहीही होणार नाही. काय म्हणाला? आपली फॅक्टरी आपल्याकडे राहिली नाही म्हणजे? आणि हे तुम्ही मला नाही सांगितलं? माझ्यापासून का लपवून ठेवलं? अरे काय विचारतोय मी? तुमचा मुलगा आहे ना मी, या घरचा मोठा मुलगा आहे. मग माझ्यापासून ही गोष्ट तुम्ही लपवून का ठेवलीत सांगा? अरे वा, तू या घरचा मोठा मुलगा आहेस याची आठवण तुला आत्ता होते का रे संतोष? तुला जेव्हा या घरात घेतलं तेव्हा तुला काय सांगितलं होतं, आठवत आहे ना? नाही आठवत आहे? मग ऐक, मुकाट्यानं शहाणपणा न करता, उगाचच वादविवाद न घालता या घरात राहायचं असेल तर राहा, नाहीतरी इकडनं निघून जा. ती फॅक्टरी, ते पेटंट माझं आहे, तुझा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. त्यामुळे या विषयावर तू न बोललेलं बरं. कळलं? ऐकू नाही का आलं? ती पुन्हा सांगू? ठीक आहे. सर प्लीज ऐका माझं. मीच काय, जगातला कुठलाही वकील तुम्हाला आता या क्षणी बेल मिळवू देऊ शकत नाही. तू मला चॅलेंज करतोयस? या जयंत कानेटकरला चॅलेंज करतोयस? हे बघ, माझ्याशी बोलताना ना नीट विचार कर. सर प्लीज तुम्ही ना. बस, तुला जे बोलायचं होतं ते बोलून झालंय. आता मला तुझी गरज नाहीये. निघून.
तुझ्या नाकावर टिचून मी इथून बाहेर कसा पडतो हे दाखवतोस तुला. नाही इथून इडियट. काय वाटेल ते करून मला इथून बाहेर पडायलाच हवं. पण असा कोण आहे जो मला बेल देऊ शकेल? हा, मला माहिती आहे मला कोणाला हायर करायचे ते. आता काही झालं तरी मला इथे कोणीच अडकवून ठेवू शकणार नाही. हॅलो मॅडम, काम झालंय. सिद्धराज आमच्या ताब्यात आहे. सिद्धू, जान्हवी, तू जयंतला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. नाही 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 नाही, जयंत लॉकअपमध्येच आहे. मला त्याचा विचार करायचा नाहीये. जयंत, जानू 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 प्लीज प्लीज प्लीज. हे बघ जानू, मला ना तुझ्यासोबत असं वागायचं नसतं. हा, तुला त्रास द्यायचा नसतो जानू. का मला असं वागायला तू भाग पाडतेस जानू? जानू जानू प्लीज ऐक ना माझं. मला तुझ्यासोबत राहायचं आहे का? मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत जानू. जानू जानू हे बघ, मी खूप स्ट्रगल करून इथे आलोय. प्लीज तू कसंही करून माझ्यासोबत राहा. प्लीज नको ओढू. हे बघ, मी खास तुला भेटायला आलोय जानू. प्लीज, मी जेलमधून आलोय तुला बघायला. जानू प्लीज प्लीज नको ओढूस प्लीज. जानू, तू ठीक आहेस ना? कसला आवाज आला?